नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या अंड्याची बुर्जी। उकडलेल्या अंड्याच्या बुर्जीसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहेत ते आपण आता पाहूयात। मी येथे 2 उकडलेली अंडी घेतली आहेत। पाव टीस्पून आलं लसणाची पेस्ट आहे, 1 मोठा कांदा, 4 लसूण पाकळ्या, 1 छोटा टोमॅटो, 1 मिरची आणि कोथिंबीर। पातेलं गरम झालं आहे। आवश्यकतेनुसार त्यात आपण तेल घातलं आहे। आता त्यात घालूया बारीक कापून घेतलेली मिरची आणि लसूण। लगेच त्यामध्ये घालूयात बारीक कापलेला कांदा। कांदा लगेच शिजून हवा यासाठी आपण चमच्याच्या टोकावर येईल इतकं मीठ घालूया। थोडं मीठ घातलं की कांदा पटकन शिजतो। त्यामध्ये आपण घालूयात आले लसणाची पेस्ट। अशी व्यवस्थित मिक्स करून घ्या। गॅसची फ्लेम मीडियम करा। त्यामध्ये आता आपण घालूयात टोमॅटो कांद्यामध्ये शिजवून घ्या। उकडलेली अंडी अशा प्रकारे बारीक कापून घ्या। कांदा टोमॅटो शिजला आहे। आपण त्यात आता घालूयात पाव टीस्पून हळद, थोडे घाला हिंग। हळद आणि हिंग कांद्यात परतून घ्या। आता घालूयात आपण त्यात तिखट मसाला अर्धा टीस्पून। आवश्यकतेनुसार तुम्ही मसाला घाला। हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या। त्यामध्ये आपण आता घालणार आहोत उकडलेली बारीक चिरून घेतलेली अंडी। यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। हे आता एकत्र मिक्स करून घेऊया। त्यावर 1 मिनिट झाकण ठेवून देऊया। त्यामध्ये घातलेले जे आपण मीठ मसाले आहेत ते बारीक केलेल्या अंड्यांच्या तुकड्यांना चांगले लागेल, म्हणून आपण पातेल्यावर 1 मिनिट झाकण ठेवून देऊया। 1 मिनिटानंतर आपण झाकण काढूयात। हे बघा, अंड्याच्या बुर्जीला वाफ आली आहे। गॅस आता बंद करूयात। त्यावर घालूयात बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। उकडलेल्या अंड्याची भुर्जी तयार झाली आहे। असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।